हाय हॅलो नमस्कार। तर मी आशा, तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आशा करते सर्व स्वस्थ असताना, मस्त असताना, मजेत असताना। श्री स्वामी समर्थ सर्वांना। प्रत्येक दिवस या आनंदात जगा आणि हॅपी जगा, कारण आयुष्यात कधी काही होईल सांगता येत नाही। त्यामुळे प्रत्येक दिवस हॅपी राहायचं आणि आनंदी राहायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं। तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे। तर आज आपण स्मिता सातपुते, तर ती आपल्या बहिणीसारखी आहे, तिच्यावर थोडंसं बोलणार आहे। तर मी तिचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघायचे, म्हणजे व्हिडिओ पहिले कुकिंगचे वगैरे व्हिडिओ असायचे, ते चांगले असायचे। आणि त्यानंतर तिची जी कहाणी सुद्धा तिने सांगितलेली आहे। बिचारी खूप वाईट दिवस काढलेले आहेत। मुलगा पण आहे तिचा यश, तो पण आत्ता खूप हुशार झालेला आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ येत असतात, तर बघत असते मी। तर पहिलीची स्मिता आणि आताची स्मिता याच्यामध्ये खूप फरक आहे आणि खूप फरक पडलेला आहे। कारण माणसाला जवळ काय म्हणता ना, माणसावर जेव्हा संकट येतं, जेव्हा प्रॉब्लेम येतात, त्याच्यातून माणूस शिकत असतं, कोण आपलं कोण परकं, यावेळेस आपल्या कोण काम आलं, या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो आणि सुधरत असतो। आणि माणसाने जेव्हा ठेच लागते तेव्हा माणसाने सावध झालं पाहिजे आणि त्यातूनच माणसाने सुधारलं पाहिजे। आणि आत्ताचे जे व्हिडिओ बघते मी तिच्याकडे बघून मी 8-10 दिवसापासून व्हिडिओ बघते, तर खूप म्हणजे चांगले व्हिडिओ असतात आणि बघून सुद्धा बिचारीकडे खूप वाईट वाटतं। पण माणसाने याच्यातूनच माणसाने शिकलं पाहिजे, कारण का काय असतं। आणि अशी मी तर म्हणते, अशी वेळ तर कोणाला सुद्धा येऊ नये, कारण मी सुद्धा या गोष्टीतून गेलेली आहे। मी पण माझ्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगते। तर एकदा माझ्या भावावर मॅटर झालं होतं, तेव्हा आई वडिलांचे इतके हाल बघितलेले आहे मी। कचेरी कोर्ट म्हणजे तर नुसता पैसा लागतो, पैशाशिवाय काहीच होत नाही। तर तेव्हा सुद्धा खूप म्हणजे वकिलाकडे जाणं किंवा जेलला भेटायला जाणं, इकडं तिकडं खूप खूप त्रास म्हणजे म्हातारे आई वडील होतात, त्यांना आराम करायचे दिवस असतात, पण त्यांना असे म्हणजे कोर्टाची पायरी चढावं लागते। अक्षरशः दिवस उपाशी राहावं लागतं, खूप वाईट दिवस असतात। तर त्यामुळे मी जे ह्या मॅटरमधून गेलेले आहे ते समजू शकतात किती वाईट परिस्थिती असेल। आणि एक मॅटर असं झालं होतं भिशीबद्दल, तर एकाने केली होती आत्महत्या। तर माणसाने कुठलाही निर्णय आणि कुठलाही काही करताना विचारपूर्वक करावा, मला एवढंच म्हणायचं आहे। तर आपल्या घरच्यांचा तरी विचार करावा, कारण की काय असतं ना, हे मॅटर्स तुमच्याकडून होऊन जातात, पण हे सगळं घरच्यांना निस्तरावं लागतं। छोटे मुलं असतात, त्यांना किती त्रास होतो, खूप अवघड असतं। मी स्वतःही अनुभवलेलं आहे। आणि अक्षरशः म्हणजे तेव्हा पैसे सुद्धा भरायला नव्हते, ज्या पिरियडला हे कचेरी कोर्ट झालं भिशीच्या मॅटरमध्ये। तर ज्यावर उदरनिर्वाह व्हायचा, ऑटो रिक्षा होती, ती सुद्धा जी 1.5 लाखाची रिक्षा होती, ती टाइमवर 25,000ला विकावं लागली नवी रिक्षा। म्हणजे ऐन वेळेस असं म्हणजे एवढे प्रॉब्लेम होतात। आणि ह्या वेळेस कोणी कामं येत नाही, आपले सख्खे भाऊ येत नाही कामं, किंवा कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण कोणी सुद्धा कामं येत नाही, मला एवढंच म्हणायचं आहे। आणि ज्यांच्यावर हा अनुभव आलेला असेल त्यांना तर खूप अनुभव आलेला असेल की अशा वेळेस कोण काम येतं आणि कोण नाही। अक्षरशः माझ्या वडीलचं तेव्हा भिशीचं मॅटर तेव्हा झालं होतं, अक्षरशः 15 दिवस माझ्याजवळच होते, पण मग एक आधार म्हणून ते माझ्यावर होत्या। त्यांची परिस्थिती गरिबाचीच होती, त्यामुळे ते काही 250 रुपये रोजाने कामाला जायचे, ते सुद्धा एवढे पैसे कोणून भरणार। पण एक आधार त्यांनी मला तेव्हा खूप दिला। आणि काही माहीत नव्हतं कचेरी कोर्टाचं, म्हणजे काही म्हणजे कोणी थोडी शिकतं, कोणा थोडी, जेव्हा त्याच्यावर अशी वेळ येते तेव्हाच माणूस शिकत असतं। मी तर म्हणते अशी वेळ कोणावर येऊच नाही, त्यामधून माणूस शिकत असतं। त्यामुळे कोणीही काही चुका करायच्या वेळेस घरच्यांचा थोडासा विचार करावा, कारण ह्या चुकांमुळे घरच्यांची खूप फडफड होते। आणि लहान छोटे मुलं असतात, त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि त्याचे सुद्धा खूप हाल होतात। आणि अशा वेळेस त्यांना सुद्धा कोणी विचारत नाही, खूप अवघड असतं या विषय। आईवडिलांना सुद्धा खूप त्रास काढताना बघितलेला आहे मी। अक्षरशः दिवस फक्त एका पत्याच्या चहावर राहायचे ते, जेव्हा जेलला भेटायला जायचे तेव्हा खूप अवघड असतं। जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना दर महिना मनी ऑर्डर करा, किंवा काही आजारी पडलं तेव्हा पैसे पाठवा, वकिलाला पैसे द्या, खूप अवघड असतं। आता काही जणांवर म्हणजे ही वेळ काय हटकून येत नसते, जाणून येत नसते, पण ते संकट येत असतं, तर त्यामध्ये काही चुका आपल्या पण असतात, त्यामुळे असे प्रॉब्लेम येतात। तर चला, असं प्रॉब्लेमातून म्हणजे जेव्हा अशी प्रॉब्लेम येतो आपल्यावर, तेव्हा माणसाने अडचणीतून शिकायचं असतं आणि पुढे चालायचं असतं, आणि मेन म्हणजे सुधारायचं असतं।
चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.